विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश कोर्स बुक मधील अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हे टॉपिक हा धडा समजून घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे लेखक काय म्हणतात, अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड म्हणजे एक अविस्मरणीय अनोखी चकमक। आता लेखक कोण आहेत? तपन मुखर्जी। आता तपन मुखर्जी काय म्हणतात आपण इथे समजून घेऊया। माय फादर was a medical professional working for private company in Raniganj in West Bengal। तर आता ह्या पहिल्या सेंटेन्सचा अर्थ आपण समजून घेऊया। मेडिकल प्रोफेशनल म्हणजे वैद्यकीय व्यवसायी। माझे वडील वैद्यकीय व्यवसायामध्ये एका खाजगी कंपनीमध्ये पश्चिम बंगाल मधील राणीगंज इथे काम करत होते। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण समजून घेऊया। The officers of the company were housed in individual bungalow inside a large campus। म्हणजे कॅम्पस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? कॅम्पस म्हणजे परिसर। तर काय वाक्य आहे? The officer of the company were housed in individual bungalow inside a large campus। म्हणजे जे काय अधिकारी होते त्या कंपनीमध्ये, प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारे, ह्या अधिकाऱ्यांचे जे घरे आहेत ते लार्ज कॅम्पसच्या जवळ आहेत। आवर हाऊस वाज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस म्हणजे आमचे घरे सुद्धा त्या कॅम्पसच्या कॉर्नर जवळ आहेत। द ऑफिसर क्लब वाज adjacent टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन। आता adjacent म्हणजे काय? तर adjacentचा मराठीत अर्थ होतो समीप आणि लागून। The officer club was adjacent to the boundary wall of our garden। म्हणजे अधिकाऱ्यांचे जे घरे होते ते बगीच्याच्या जवळ, गार्डनच्या जवळ समीप होते। The compound was luxurious। luxurious म्हणजे भव्य, विशाल असा शब्द इथे होतो। The compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic tree। आता मॅजेस्टिक ह्या शब्दाचा अर्थ इथे आपण बघू घेऊया। मॅजेस्टिक म्हणजे जादुई। मॅजेस्टिक म्हणजे शब्दशः अर्थ होतो जादुई। मग इथे जादुई म्हणजे किंवा भव्य दिव्य। तर ह्या सेंटेन्सचा वाक्य आपण समजून घ्या, वाक्याचा अर्थ समजून घेऊया। द कंपाऊंड वॉज लक्झरियस म्हणजे कंपाऊंड लक्झरियस होतं। विथ ग्रीन ग्रास म्हणजे हिरव्या ग्रासनं ते नटलेलं होतं। कलरफुल फ्लॉवर्स म्हणजे वेगवेगळे फ्लॉवर्स कलरफुल तिथे होते। अँड हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्री। हॉस्ट ऑफ टॉल म्हणजे जादुई, हॉस्ट ऑफ टॉल म्हणजे खूप उंच उंच आणि जादुई खूप मोठे भव्य दिव्य वृक्ष तिथे होते। पुढे बघा, द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन म्हणजे प्रत्येक बंगलोच्या पाठीमागे जे किचन गार्डन आहे तिथे सीजनल व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाला लावला होता। ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिसेंट। आता मॅग्निफिसेंट इथे बघा, मॅग्निफिसेंट म्हणजे भव्य। म्हणजे त्या हाऊस होल्ड मध्ये किचन गार्डन जे प्रत्येकाचा जो बंगलो होता तिथेही सुद्धा मोठे मोठे झाडे होते। कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्वेरल। अट्रॅक्टेड म्हणजे काय हो? आकर्षित करणे। अट्रॅक्टेडचा अर्थ होतो आकर्षित करणे। स्क्वेरल्स अँड मेनी स्पेसेस ऑफ बर्ड म्हणजे अनेक प्रकारचे पक्षी, चिमण्या यांना ते मोठे झाडे जे होते, भव्य झाडे ते अट्रॅक्ट करत होतं। अ ग्रुप ऑफ लंगूर्स। आता लंगूर्स म्हणजे काय? तर लंगूर्स म्हणजे लाल तोंडाचं माकड, वानर असं आपण मराठीत म्हणतो। अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डीन इन अ अश्वथा। आता डीन म्हणजे काय बघूया। डीनचा अर्थ होतो गुहा आणि अश्वथा हे एक प्रकारचं वृक्ष आहे, एक प्रकारचं झाड आहे। तर इथे आपण बघू शकतो अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डीन इन अन अश्वथा ट्री नियर बाय। म्हणजे लंगूर वानराचा ग्रुप जो होता, जो थवा होता, जो कळप होता, त्यांनी काय केलं, एक गुहा, एक छोटीशी गुहा म्हणजे त्यांचं एक घर त्यांनी तिथे बांधलं होतं अश्वथा झाडाच्या जवळ। नियर बाय म्हणजे जवळ। अश्वथा हे वृक्षाचं नाव आहे। दे हॅड ऑल बिकम अ पार्सल ऑफ आवर
एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. म्हणजे हे सर्व जे मोठे झाडे किंवा लंगूर्स असतील, काही पक्षी असतील, हे आमच्या डेली रुटीन जीवनामधला एक भाग किंवा अविभाज्य घटक होता. आता पुढच्या पॅराग्राफ मध्ये आपण समजून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, अ स्मॉल इन्सिडेंट ऑन सॅटरडे आफ्टरनून लिफ्ट अ profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. तर सेंटेन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे यामध्ये. अ स्मॉल इन्सिडेंट, आता इन्सिडेंटचा अर्थ काय होईल? इन्सिडेंटचा अर्थ होतो इथे, इन्सिडेंटचा अर्थ होईल घटना, एक छोटीशी घटना एक शनिवारी दुपारी घडली. आणि प्रोपाउंडचा अर्थ होईल गहन, एकदम गहन. इफेक्ट ऑन मी म्हणजे एका शनिवारी दुपारी एक छोटीशी घटना घडली आणि ते माझ्या मनावर खूप गहन म्हणजे परिणाम करून गेली. ऑन मी अँड अनफोल्डेडचा अर्थ होतो की उघडणे, अनफोल्डेडचा अर्थ होतो उघडणे. तो शब्द इथे दिलेला पण आहे. तर इंग्रजीमध्ये याचा सिनॉनिम्स होईल अनफोल्डचा अर्थ होतो रिव्हील. बिफोर माय आईज म्हणजे माझे डोळे बंद होण्याच्या आधी, उघडण्याच्या आधी. की अ होल न्यू डायमेन्शन, आता न्यू डायमेन्शन म्हणजे नवीन परिणाम. अ न्यू डायमेन्शनचा अर्थ होतो नवीन परिणाम. तर येथे याचा सिनॉनिम्स पण दिलेला आहे न्यू फॅक्टर. तर त्याचा समानार्थी शब्द आहे न्यू फॅक्टर. तर इथे लेखक काय म्हणतो? अ स्मॉल इन्सिडेंट ऑन सॅटरडे आफ्टरनून, अ स्मॉल इन्सिडेंट ऑन सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. एक शनिवारी एक अशी घटना दुपारी घडली की ज्यावेळी माझे डोळे थोडेसे लागत होते आणि त्यावेळी एक देवाचं टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन म्हणजे इथे देवाचे नवनिर्मिती, क्रिएशन म्हणजे नवनिर्मिती असेल किंवा निर्मिती असेल. क्रिएशनचा अर्थ होतो निर्मिती करणं किंवा नवनिर्मिती करणं, हे मला बघायला मिळालं. इट वॉज अ फ्यू डे इन टू द पूजा वेकेशन. आता पूजा वेकेशन म्हणजे काय बघा, पश्चिम बंगालमध्ये जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये दिवाळी वेकेशन असतं, दिवाळीची सुट्टी असते, तर पश्चिम बंगालमध्ये पूजा वेकेशन असते. म्हणजे दुर्गा पूजा असते, त्याचे 10-15 दिवस विद्यार्थ्यांना सुट्टी राहते. म्हणून इथे लेखक काय म्हणतो, इट वॉज अ फ्यू डे इन टू द पूजा वेकेशन. म्हणजे पूजा वेकेशनच्या आधी, म्हणजे पूजा वेकेशनच्या काही दिवस आधी. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, जसं इतर मुलांना असतं किंवा इतर मुलं ज्या पद्धतीनं ऍक्ट करतात किंवा राहतात त्याप्रमाणेच द हॉलिडेज प्रोव्हाइडेड an opportunity for me. The holidays provided म्हणजे पुरवणे, याचा शब्दशः अर्थ होतो पुरवणे. an opportunity चा अर्थ होईल संधी. for me to become engrossed in various magazine and storybook published specially for children in a festive season. म्हणजे engrossed इथं होतं की तल्लीन होणं आणि किंवा ऑक्युपाइड होणं सुद्धा हा शब्दशः अर्थ होऊ शकतो. इनग्रॉस्ड म्हणजे ऑक्युपाइड हा शब्द इथे पुस्तकामध्ये पण दिलेला आहे आणि मराठीत त्याचा अर्थ होतो तल्लीन होणं. म्हणजे काय की जसं आपल्याला दिवाळीची सुट्टी लागते तसं पश्चिम बंगालमध्ये पूजा वेकेशन असते आणि पूजा वेकेशन मध्ये इतर विद्यार्थी, इतर मुलं जसं सुट्टीमध्ये त्यांना एक संधी मिळते की पुस्तके, मॅगझिन वाचण्याचं, तशी संधी मला पण मिळाली. जसं विद्यार्थी मित्रांनो, आता जसं आपण मोबाईल, टीव्ही वगैरे यूज करतो, त्या काळामध्ये मोबाईल, टीव्हीचा यूज नव्हता, तर त्यावेळी मॅगझिन किंवा स्टोरी बुकच विद्यार्थ्यांना वाचायला मिळत होते इन द फेस्टिव्ह सीझन. तर विद्यार्थी मित्रांनो, इथेपर्यंत आपण समजून घेतलेला आहे. पुढचा जो पार्ट आहे पुढे समजून घेऊया पुढच्या व्हिडिओज मध्ये. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.